कसलं भारी आता गिफ्ट कासाचं बाऊल भेटलं होय जे जे फोडत होतो रागात ती आपल्याला परत रिटर्न आलं बघ बघ चांगलं राहिल्यावर देव प्रसाद म्हणून काय तर माघारी देतो का नाही कसलं बी दिवस असले तर वाढदिवसातनच शिकतं माणूस सावरायला चांगला असल्यावर लय मस्ती येते त्याला हा ते बरोबर म्हणलं ते गोड घे गोड 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 माझ्याकडे काढते तिळगुळ घ्या गोड बोला हाव स्वीट माय बाचा तर बघणाऱ्यांना बघू शकता आत्याच्या घरी आलतो नाही का दादा मामाचं 11वी पुण्यतिथी होती तर फुलाला आलतो तर इथंच जेवलो नाही का आणि आता चाललोय मम्मीला घेऊन घरी माघारी आणि माझ्या आत्याची मुलगी बघू शकता नाही का नेटवर्क मार्केटिंग करती मला वाटलं नमस्कार करायला थांब 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 फोटो घे आनंद बाबाचं म्हण ओके तर बघणाऱ्यांना बघू शकता पाठीमागं यात्रेची तयारी चालू आहे तर यात्रा भरणार आहे आता 4-5 दिवसात माझं संभाजीनगरला जायचं कॅन्सल होईल असं वाटतंय मला बघू काय होतंय ती तर आता आपण गावात चाललोय दुपारदरनं घरीच होतो नाही का तर भेटूया गावात ओके तर बघणाऱ्यांना बघू शकता कलवा युपी वाला कलवा कडून आपण आणून घेतले हे काय सोल क्यों रहा है 1 रुपये का नहीं है भाई इधर मिलता है 20 रुपये में तो 20 रुपये में खाएंगे जिधर 10 रुपये में मिलता है उधर 10 रुपये का खाएंगे कलेक्टर फोन उचलतो का 2 पण मी ह्याच्या मागे लागू काय 15 रुपये काय म्हणतो तुला मित्र मला दाखव म्हणजे असं करते काय तर बोल की बॉडी जाऊ बॉडी चल मी आंबा चेस्ट 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 कशी हे काय लिहिले काय माहिती इंग्लिश चिंग तर ओके तर बघणाऱ्यांना बघू शकता सय्यद वकील साहेब आपल्याला गाठ पडलेले तर राजमाता वडापाव सेंटरवर आपण वडापाव आणि भजी खायला लागतो तर भेटून आनंद झाला काल शुभेच्छा देऊ शकलो नाही म्हणून आज शुभेच्छा दिल्या वकील साहेबांना ओके बघणाऱ्यांना बघू शकता एका कामाच्या निमित्तानं टाऊन हॉलमध्ये आलतो का बरं इथं एकांताचे ठिकाण आहे टाऊन हॉलचं काय काय करत नाही काय नाही तर थोडंसं लिखाणाचं काम आलतं म्हणजे मी घेतलेलं स्वतःहून आपल्या राजमाता वडापाव सेंटरचे मालक योगेशदादा लवटे यांच्या नवीन रीलचं शूट चालू आहे आणि त्या रीलमधल्या भावना मी लिहिलेत शूट करणार आहेत कॅप्चर विथ सोहम तर किती दिवसात शूट मिळेल आपल्याला भावा 1-2 दिवसात तर सोहमला भेटून आनंद झाला सोहम पण सिनेमॅटिक व्हिडिओ करतोय तर सोहमचं काम बघितलंय मी प्रचाराची कामं वगैरे केली ती सोहमनं आवडली मला नाही सोहम असंच करत राहा हां तर 2 बाटल्या पाणी पिऊन आणि रिहर्सल करून योगेश दादानं भावना पाठांतर केलेत तर योगेश दादा म्हणून दाखवाव्यात आईबापाच्या डोळ्यातली आशा परिस्थितीमुळे घेऊन गेलेली दिशा अहिल्या देवीच्या स्मारका छायेखाली येऊन थांबलेले पाऊल आणि मनाध्यानामध्ये आली नवीन सुरुवातीची चाहूल आम्हा 2 भावाला काहीतरी करायचंय पहिल्यांदा भाड्याच्या गाड्यावरून ते स्वतःचा टॉलचा प्रवास 1 वर्षातच आम्ही घेतलेल्या निर्णयाला आणि आम्ही केलेल्या कष्टाला यश मिळालं आधी आसपासनं परत चौकातनं नंतर ग्रामीण भागातनं अशाच अख्ख्या तालुक्यातल्या चवीच्या वाटा येऊन इथेच थांबल्या आणि चालू आहे आपला प्रसिद्ध राजमाताचा वडापावचा चविष्ट प्रवास अडकले पण भावना म्हणताना योगेश भारी मांडील आणि व्हिडिओ पण तसा चांगलाच होईल नाही का आपला
हा ना सोम काय म्हणतो तर आता आपण रेकॉर्डिंग करून घेऊया त्याकडं ओके. तर बघणाऱ्यांना बघू शकता रात्रीच्या 10:30 वाजलेत आणि गुरुवार असल्या कारणाने आम्ही चाललोय खर्डीला सीताराम महाराजांना. तर माझ्यासोबत योगेश दादा, लालू मामा तर दहाव्या देवाला आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पण दर्शन घ्या. जय सीताराम महाराज की. तर दर्शन घेऊन आलेलो आहे घरी. 11:15 वाजलेत रात्रीच्या आणि आता जेवायला बसलोय मी. घेवड्याची भाजी आणि तोंडी लावायला मुळा. तर दिवसभरात आज 2.5 किलोमीटर चाललोय मी. आता जेवण करूया आणि बाकी राहिलेलं 2.5 किलोमीटर पूर्ण करूया आणि 5 किलोमीटरचा गोल पूर्ण करूया. ओके. तर आजचा व्लॉग इथं संपूया. चला आता बाय बाय टाटा. भेटू उद्या सकाळी 8 वाजता. ओके. तर सकाळच्या 7 वाजलेत. व्लॉग एडिट करता करता झोप लागलेली त्यामुळं अलार्म लावलेला 5:45चा. तर आत्ता व्लॉग एडिट झाला आहे. गुड मॉर्निंग. आजचा दिवस तुम्हाला शुभ शुभ जावो. ओके.